हॅलो. तर आज मी बनवलेले आहेत उपवासाचे शाबू वडे. तर त्यासाठी मी घेतलेली आहे भिजवलेली शाबू, त्यानंतर कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे उकडलेला बटाटा, चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा. तर सोडा घातल्यामुळे काय राहणार की आतमध्ये म्हणजे आपल्याला असं थोडं कच्ची कच्ची शाबू जी आहे ती लागणार नाही, तो छान असं फुलून येईल. त्यामुळे थोडासा सोडा पण घालायचा आहे. आता हे चांगलं आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. तर मी आता ते छान मळून घेणार आहे पीठ आणि त्यानंतर त्याचे गोळे गोळे करून त्याचे वडे बनवणार आहे. तर तुम्हालाही होतं का असं की उपवासा दिवशी काय करायचं आणि तसं पण शाबू खाऊन आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो, म्हणून मग मी म्हटलं आज शाबू वडे ट्राय करू. तर त्यासाठी ते गोळे गोळे मी बनवून घेतलेले आहेत. आणि मेन म्हणजे काय आहे की रात्री आपण जेव्हा शाबू भिजत घालतो तेव्हा त्याच्यामध्ये 2-3 चमचे आपला जो हे आहे खायचा चमचा आहे ते दूध मिक्स करा. त्यामुळे शाबू चांगली मऊसूत म्हणजे भिजली जाते आणि जरी तुम्ही दुपारची खायला गेला तर ती रबरासारखी लागत नाही, सॉफ्ट सॉफ्ट राहते. तर मी दरवेळी तसंच करते, तुम्ही पण ट्राय केलं तसं तरी चालेल. तर आता हे मस्त मी गोळे गोळे करून घेतलेले आहेत. तशी पटकन रेसिपी झाली, जास्त मला म्हणजे किचकट वाटली नाही. सगळं रेडी होतं त्यामुळे पटकन होऊन गेलं. मला तर वाटलं शाबूपेक्षा तरी पटकनच झाले आणि खायला पण एकदम टेस्टी टेस्टी झाले होते. तर त्यानंतर मी घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल. तेल तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे वडे बनवले होते ते मी सोडलेले आहेत. तर वडे बनवताना आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे स्मॅश केलेलं आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही. तर असे छान हे क्रिस्पी वडे माझे झालेले आहेत. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. उद्या भेटू नवीन रेसिपीसोबत. बाय. हॅव अ गुड डे.